फुटलाय। आम्ही एखादं जे मंदिर आहे ते आमच्या बळावर आम्ही त्या ठिकाणी उभं करण्याचा प्रयत्न करू अयोध्येच्या आजूबाजूमध्ये। तर हे वादामध्ये पडून आणि आपण समाजामध्ये फूट पाडणे योग्य नाही, म्हणून आम्ही काय त्या वादामध्ये पडलेलो नाही। हा सगळा इतिहास आहे, म्हणजे पूर्वी त्या ठिकाणी बुद्ध मंदिर असल्याचे पुरावे आहेत आणि ते उत्खननामध्ये बुद्धाची अवशेषं सापडलेली आहे। तरीही त्याला 2500 वर्ष झाली, त्यामुळं त्यानंतर त्या ठिकाणी राम मंदिर आलेलं आहे। बाबरी मशिदीच्या जागेवर आधी गौतम बुद्धाचं मंदिर असल्याचा दावा अनेकदा करण्यात आलाय, पण हा दावा का केला जातो ते पाहूया। 2020 मध्ये राम मंदिराच्या निर्माणासाठी त्या जागेवर सपाटीकरण करण्यात आलं। यावेळी आढळलेले मंदिराचे अवशेष आणि खंडित मूर्तींमुळे वाद निर्माण झाला। मंदिराचे अवशेष सम्राट अशोकच्या काळातील असल्याचा दावा करण्यात